नमस्कार. आपण ऐकत आहोत लेवांचा मेवा हलका फुलका. लेखिका लीला प्रभाकर गाजरे. प्रकरण 27. काळीमोह. काव वारे कुडी चालली व इतके काय पाता करी सन. इतुशा लेकराले कडीवर सन इतक्या उन्हाची. कितलं ऊन तपताय व वरून. त्याच्या डोक्यावर काहीच नाही घेतलं तू ना. पदर गिदर टाक ना. चटका गिटका लागी जाईन त्याले उन्हाचा. तर काय घेशीन व. ऊन तर कसा माणूस मर्याचा आहे माय. हो मामी, मी माय मावशीच्या घरी चालली आहे. हा हो माय. ते कमलाबाई तुझी मावशी आहे का व खरी. हां, ते माया माईची सगळी चुलत मामबाई नाही. पण त्या आईचं गैर चालतं की कोणी सगळ्या बहिणी काय वैकतीन. मग आपल्याला बी काय करणार व मामी. तोंड गोड तर सगळंच गोड. हवं बहीण, ते तर आहेच. पण इतक्या उन्हाची लेकराला घिसन चालली म्हणून टोकलं मामीनं. ये ना घरात, बैस न जराक, दम खाय माग. मग काय झालं हो मामी. तुम्ही ना मला बोलायलं तर चांगल्यासाठीच बोलायलं. तुम्ही माझ्याशी बोलल्या तर का वाईटाचं बोलल्या. चांगल्यासाठीच बोलल्या. पण काय करू व मामी. पहाटे 10-12 वाजता तडलोक धंदाच पुरतो. रान्नं खाणं, भांडे कुंडे, धुणं पाणी करणं याच्यात कवा याय चालला जातो तर समजत बी नाही. आणि संध्याकाळी तर माया सासऱ्याले 5-5:30 वाजेशीच जेवायला लागतं. 4 वाजेपासूनच स्वयंपाकाला लागवा तवा कुडी उरकतं. कैची जाऊ म्हणते तर निघातच निव मामी घराच्या बाहेर. पण पाय घ्या ना, ऊन बी गैरच आहे. हो माय, खटल्याच्या घरात तसंच असतं. तू सगळं संभाई घेती म्हणून बरं आहे व माय. नाहीतर आजकालच्या पोरी कुडी संभाई घेता व माय. काय काम काढलं मावशीकडे. काय नाही व मामी. ते माया फुईबाईंची लेक देलाईनं सांगिले. तिच्या लेकाचं आता ह्या उन्हाळ्यातच लग्न झालं बारे. झालेच ते 2-3 महिने. तर ते पोच चालली बी गेली तिच्या माईच्या घरी. आणि राहायला नाहीच म्हणते. तडी ते त्याले म्हणे की आपण आपले दोघी राहू. तू तुझ्या मायबापाय संगन राहायचं नाही. तुझ्या मायबापाय संगन राहशील तर मला यायचं नाही घरी. अन तो पोऱ्या तर इतका साधा आहे की बस. अन एकलाच पोऱ्या आहे मायबापायचा. असा कसा सोडी देईन सांगा तर बरं. ते तर नाहीच म्हणते आले. तर शेवटाले फारकती घेतली. 8 लाख रुपये दिले तिले. हे घे माय 8 लाख रुपये. आणि मोक्या कर मालेकाले असं म्हणीसन दी टाकले तिले पैसे. माया बहीणच्या लेकाच्या घरी असं चांगलं आहे व मामी. गैर चांगलं आहे. काहीच पाहणं नाही. पण तिले काही खाता नाही आलं. तिच्या नशिबात नसीन ते सुख. काय माय, ह्या आताच्या पोरी बी अन तिले बी का मायबापनी व अन भाऊनी त्याच्यावर कधी तशीच पायी आली तर काय करतीन ते लोक. लेकले थोडंसं बी शिकवताना येत का व माय. व मामी, त्या मायबापापासूनच तर हे सगळं होतं. आता कोणाची जात पावाते, मत पावातं काम. पण असं फशी जातं. कवामुळा चांगल्याच्या पदरी जसं भोगणं येतं. तो पोऱ्या बी असा इरमाईसन बसतो. तर म्हटलं त्याचं आता लवकर करी टाकू दुसरं लगीन. निदान तो त्या विचारातून बाहेर तर पडेन. पण तो आता नाहीच म्हणतो लग्न करायला. तो म्हणतो दुसरी बी तशीच निघाली तर काय करशील. पण आम्ही ना त्याला समजवलं. आता तर तो राजी झालाय. म्हणून मी माया मावशीला सांगायला चालली होती. तिच्या वैकीची कोणीतरी आहे म्हणे पोर. तर म्हटलं पाहू विचारीसन. पहा माय, चांगल्याच्याच नशिबात गौऱ्या असतावं. पाय तसं. नाहीतर माया चुलत बहीणची बी वारी आहे व बहीण. पोर चांगली आहे व.
पण तिचं बी लग्न झालं ना 8 दिवसात तो पोऱ्या मरी गेला. अटॅक आलता त्याले. तिच्यात त्या पोरचा काय दोष व? पण लोक तसं नाही समजी घेता. तिले म्हणता की तिच्या पायगुणानंच मेला तो. आता त्याची लिखितच तसं असेल तर ते बी काय करीन बनाजी. पाय तसं तू म्हणत असली तर मी तशी गोट करीन पुढे. पोर तर गैरी मस्त आहे व बहीण. गोरी गोरी पान, कशी बोरातली अई जाय. ओढबी असे बारीक बारीक लाल लाल चुटूक. ते म्हणता ना, पोई पावी काठावर न बाई पावी ओटावर. तशी आहे व बहीण पोरगी. फक्त 8 दिवसाकरता लग्नाचा बट्टा लागे गेला व बहीण. असं बोलता बोलता तवशी तिची वारी येते आणि सगळं ऐकते आणि सासूले म्हणते, काव तुम्ही विजयचं सोडी देता न इतक्या दूरचं सांगता. ते म्हणताना मांडी खाली आरी आणि चंबारीनले मारी. अशी गोट करता तुम्ही बी. काय झालं, मी ना तर माझ्या चुलत बहीणच्या वारीचीच गोट काढली. मग का ते दूरचं झालं? हा मग त्याच्याहून बी जोयचं. माया सगळ्या बहीणची सगळी ननद आहे ना, तिची बी फारकती झाली आहे. त्या पोरची काहीच चूक नाही. तो पोऱ्या आणि त्याची माय गैरी खराब. त्या दोघी जण आले कुडीत जाऊ दे ना. ते कुडी बी चालली तर हे म्हणे मले घिसन चाला. सासरा बिचारा गैरा चांगला होता, पण त्याचं काहीच चाले ना. तिची सासू तर नुसती असंच काबरं केलं, तसंच काबरं केलं, हे चांगलंच नाही केलं, ते अमुकच झालं ना ते टमुकच झालं, अशा काय बी कुरापती काढत जाय व माय. असा गैरा त्रास दिला व त्या पोरले ती येईन तडी. ते बी काही लोक सहन करीन. मग चालली आली माईच्या घरी आणि फुकटच फारकत घेतली. काही पैसे नाही मागले ना काही नाही मागले. चांगली आहे बिचारी. तिचं चांगलं झालं तर नशीबच उजई जाईल न माया बहीणची बी कासनी मिठी जाईल. अन पोऱ्या बी चांगला आहे म्हणता तर करी पा गोट. मी बी चारी पाहते मा बहीणच्या घरी तसं. हाओ पाहते मी तसं न सांगते तुम्हाला. जाय माय मग. पण झाकी घ्याव चांगलं, ऊन लागे जाईन व नाही तन लेकराले. हाओ बसा मग तुम्ही, येते मी. काय माय जमाना आलाय. उठलं की फारकती, उठलं की फारकती. अशानं कसे काय संसार होतीन व माय पोरायचे. अगदर का लग्न असे होत होते. आमच्याच लग्नाले 50 वरीच झाले. केला जामीन संसार. मग हातावर हात पायावर पाय चालूच राहतं माय. पण या आताच्या पोरी पै जाता माईच्या घरी न फारकत्याच घी टाकता. हे बंदच व्हायला पाहिजे व माय. 4 लोकायनं जमीसन काहीतरी करायला पाहिजे. अन आईबापायनं बी स्वतः सुधरायला पाहिजे आणि पोरायले बी सुधरायला पाहिजे. तवा ज्याले कुडी आळा बशीन आणि पोरायचे संसार बी कुडी मार्गी लागतील व माय. कोणीतरी पुढे इसने बंद पाडायला पाहिजे. तरी बरं आहे माय, आपल्याकडे ते पाडुशाची भोरपंचायत आहे. तडी बी अशा गोष्टीचा चांगला न्याय निवाडा लागतो. ते फारकत होणार नाही असंच पाहता. अगोदर ते त्या दोन्हीचं चांगलं सूत जमून आणता आणि नाहीच झालं तर मग फारकतच्या गोष्टी करता. भलतंच चांगलं काम करता व माहिती लोक. त्या श्यामलाबाई न रमेश दादा, रमेश विठू पाटील सगळं पाहता. माय देव करो न हे सगळं बदलो. काही बी करीसन नाही तर चांगली निव असं जिकडे तिकडे काळी मोड काळी मोड काळी मोड. धन्यवाद.